महत्त्वाचे अपडेट आहे तर राजेंद्र लोणारी 1100 मतांनी विजयी झालेले आहेत। येवला नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकलाय आणि इथेच राजेंद्र लोणारी यांचा विजय झाल्याचा आपण पाहतोय। येवल्यातली एक महत्त्वाची अपडेट आहे जिथे नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकलेला आहे। तर राजेंद्र लोणारी 1100 मतांनी ते विजयी झालेले आहेत। येवला नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकलेला आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, वर्ध्यातल्या देवळीमध्ये माजी खासदार तडस हे विजयी झालेले आहेत। देवळीमध्ये अपक्ष उमेदवार किरण ठाकरे विजयी झालेले आहेत। वर्ध्यातल्या देवळीमध्ये माजी खासदार तडस यांना हा मोठा धक्का म्हणावा लागेल, कारण देवळीमध्ये अपक्ष उमेदवार किरण ठाकरे हे विजयी झालेले आहेत। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, वर्ध्यातल्या देवळीमध्ये माजी खासदार रामदास तडस यांना हा मोठा धक्का म्हणावा लागेल। तिकडे देवळीमध्ये अपक्ष उमेदवार किरण ठाकरे हे विजयी झालेले आहेत। अपक्षाने या ठिकाणी बाजी मारलेली आहे। तर वर्ध्यातल्या देवळीमध्ये माजी खासदार तडस यांना हा मोठा धक्का म्हणावा लागेल। भाजप सध्या 103 जागांवर आघाडीवर आहे, त्यामुळे भाजपने आपलं शतक पूर्ण केलेलं आहे। शिवसेना शिंदे गट 39 जागांवर, राष्ट्रवादी अजित पवार गट 28 जागांवर, तर ठाकरे गट 6, काँग्रेस 33 आणि शरद पवार गट 8 जागांवर सध्या आघाडीवर आहे। तर इतरांच्या पारड्यामध्ये अर्थात त्यामध्ये अपक्ष आणि स्थानिक आघाडी असेल त्यांना 13 जागा आतापर्यंत गेलेल्या आहेत। तर वर्ध्यातल्या देवळीमध्ये मात्र माजी खासदार रामदास तडस यांना हा मोठा धक्का म्हणावा लागेल, कारण देवळीमध्ये अपक्ष उमेदवार किरण ठाकरे या विजयी झालेले आहेत। वर्ध्यातल्या देवळीमध्ये रामदास तडस यांना हा मोठा धक्का बसलेला आहे। तर उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा अशा सर्वच ठिकाणी वेगवेगळ्या विभागांमध्ये भाजपनं या ठिकाणी जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय, कारण भाजपनं पहिल्या 1.5 तासामध्ये आपलं शतक गाठलेलं आहे। 103 जागांवर भाजप सध्या आघाडीवर आहे। वर्ध्यातल्या देवळीमध्ये मात्र अपक्ष उमेदवारांना बाजी मारल्यामुळे रामदास तडस यांच्यासाठी हा मोठा धक्का म्हणावा लागेल। वर्ध्यातल्या देवळीमध्ये माजी खासदार तडस यांना धक्का बसलाय। देवळीमध्ये अपक्ष उमेदवार किरण ठाकरे हे विजयी झालेले आहेत आणि वर्ध्यातल्या देवळीमध्ये माजी खासदार तडस यांना त्यामुळे धक्का बसलाय। एकंदरीतच रत्नागिरीमध्ये माजी आमदार बाळू मानेंची मात्र सून पराभूत झाली आहे। सटाण्यामध्ये हर्षदा पाटलांनी आघाडी घेतली आहे आणि नगराध्यक्ष पदासाठी असलेला उमेदवार हर्षदा पाटलांची आघाडी पाहायला मिळते। एरंडोलमध्ये नरेंद्र ठाकूर नगराध्यक्ष पदासाठी आघाडीवर आहेत। ठाकरे गट आणि राष्ट्रवादी उमेदवार मात्र पिछाडीवर आहेत आणि एकंदरीतच एरंडोल पाठोपाठ जर आपण अपडेट पाहिली तर ती एक कणकवलीतनं जिथे तिसऱ्या फेरी अखेरीस संदेश पारकर हे आघाडीवर आहेत। संदेश पारकर 120 मतांनी आघाडीवर आहेत। कणकवलीमध्ये शहर विकास आघाडीचा सध्या जल्लोष सुरू आहे आणि 120 मतांनी त्यांनी आघाडी घेतली आहे। तर कणकवलीमध्ये तिसऱ्या फेरी अखेरीस संदेश पारकर आघाडीवर आहेत। इथे शहर विकास आघाडी जिथे शिंदे गट ठाकरे गट एकत्र आलेला होता आणि त्याच शहर विकास आघाडीचा आता जल्लोष सुद्धा सुरू झालाय। त्यामुळे कणकवलीमध्ये भाजपला हा मोठा धक्का म्हणावा लागेल। या ठिकाणी शहर विकास आघाडीचे संदेश पारकर हे सध्या आघाडीवर आहेत। कणकवलीमध्ये तिसऱ्या आघाडीचे संदेश पारकर यांनी आघाडी घेतलेली आहे। 120 मतांनी ते आघाडीवर असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। तर भाजपनं शतक गाठलेलं आहे। धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे सेनेला हा मोठा धक्का म्हणावा लागेल। ठाकरे गटाचे सर्वच उमेदवार पिछाडीवर आहेत। धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का, खास करून खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी हा मोठा धक्का म्हणावा लागेल। ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांनी आपली प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लावलेली होती, मात्र नगर परिषद निवडणुकीमध्ये त्यांना मोठा धक्का बसलेला आहे। रत्नागिरी चिपळूण खेडमध्ये शिवसेनेचा झेंडा फडकलाय, तर देवरुख आणि गुहागरमध्ये भाजपचा झेंडा, गुहागरमध्ये त्यामुळे भास्कर जाधव यांच्यासाठी हा मोठा धक्का म्हणावा लागेल। राजापुरात काँग्रेसला मात्र विजय मिळालाय आणि लांजामध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष उमेदवार निवडून आलाय। रत्नागिरी चिपळूण खेडमध्ये मात्र शिवसेनेनं आपला झेंडा फडकवलाय। देवरुख गुहागरमध्ये सुद्धा तिथे काहीसं दिलासादायक वातावरण आहे माहितीसाठी। राज्यात कलांमध्ये भाजपनं शतक गाठलंय आणि शिवसेना आता अर्धशतकाकडे वाटचाल करते, कारण 40 जागांवर शिवसेना आघाडीवर आहे। अजित पवार यांची राष्ट्रवादी मात्र सध्या 28 जागांवर आहे आणि शिवसेना आता अर्धशतकाकडे वाटचाल करते। तर नागपूरच्या मौदामध्ये भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत। महत्त्वाची बातमी, प्रसन्न तिडके हे नगराध्यक्षपदी आता विराजमान झालेले आहेत। नागपूरच्या मौदामध्ये भाजपचे उमेदवार यांनी विजय मिळवलेला आहे। प्रसन्न तिडके हे नगराध्यक्ष पदावर आता विराजमान झाले आहेत, त्यामुळे नागपूरमध्ये भाजपला हा सुखद धक्का म्हणावा लागेल। नागपूरच्या मौदामध्ये भाजपचे उमेदवार प्रसन्न तिडके हे नगराध्यक्षपदी आता विजयी झाले आहेत। विदर्भामध्ये अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती आणि त्याचमुळे अनेक नेते इथे प्रचारांच्या सभांचा धडाका लावत होते। असं असताना भाजपला मात्र इथे मोठं यश मिळताना पाहतोय। खास करून नागपूरच्या विविध भागामध्ये तिथे यश मिळतंय। प्रसन्न तिडके हे विजयी झाले।